महत्त्वाची बातमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आणि त्यानिमित्तानं चैत्यभूमी परिसरात महापालिकेकडून विशेष व्यवस्था आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री आज चैत्यभूमी परिसरात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, अगदी थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री चैत्यभूमी परिसरात दाखल होणार आहेत। भीम अनुयायी मोठ्या संख्येने त्या परिसरात उपस्थित। नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सगळेच जण नेते मंडळी इथे येणार आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या इथे आता दाखल होतील काहीच वेळात। आपण बघतोय की परिसर पूर्ण सजावट केलेला आहे, पूर्ण फुलांच्या माळा ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत, झेंडूच्या माळांनी स्तंभ जो आहे आपला तो सजवलेला पाहायला मिळतोय। त्याच व्यतिरिक्त खाली देखील आपण बघू शकतो की कशा पद्धतीने पूर्ण परिसरामध्ये सजावट केलेली पाहायला मिळते। सगळा परिसर झेंडूच्या माळांनी सजवलेला आहे। याचबरोबर आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये एक प्रदर्शन देखील लावण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। महापालिकेने हे आयोजित केले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं समाज माध्यमांद्वारे त्यांच्याकडनं महापालिकेने जी तयारी केली त्यांच्याकडनं थेट प्रक्षेपण देखील करण्यात येत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं पाहायला मिळतंय। एकंदरीतच आता पूर्ण तयारी जी आहे ती इथे झालेली पाहायला मिळते। अनुयायी जे आहेत ते देखील हळूहळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत आणि ही त्यांची 135वी जयंती आहे। त्यामुळे अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव खूप मोठं आहे। ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधान जे लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्यांना हे आज अभिवादन करणं यासाठी अनेक अनुयायी जे आहेत ते देशातून परदेशातून चैत्यभूमीवर खरं तर वर्षभरच येत असतात, मात्र आजचा दिवस हा विशेष असतो आणि आपण बघतोय की इथे वेगवेगळ्या पद्धतीचे शाहीर येतात, ते आपल्या आवाजाने इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असतात। आता पूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे। स्टेजची तयारी देखील आपण बघू शकतो की झालेली आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे पोहोचतील आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर इथे बाहेर देखील आपण जर बघितलं तर अनेक छोट्या छोट्या वस्तू बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असतील, त्यांच्या आठवणी असतील, त्या विक्रीसाठी देखील इथे बाहेर ठेवण्यात आलेले आहेत आणि महापालिकेने एक वेगळं छायाचित्र प्रदर्शन देखील भरवलेलं आहे, ते देखील बाजूलाच लावण्यात आलेलं आहे। आपण ते देखील बघू शकतो की याच बाजूला जिथे चैत्यभूमीचा रस्ता आहे त्याच बाजूला हे छायाचित्र प्रदर्शन देखील भरवण्यात आलेलं आहे महापालिकेकडनं आणि वेगवेगळे फोटो जे आहेत ते या प्रदर्शनात आहेत, जे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत। जर कोणाला विकत घ्यायचे असतील तरी देखील ते विकत घेऊ शकतात, कारण त्या आठवणी आहेत बाबासाहेबांच्या। त्यामुळे अर्थातच इथे सगळी जी तयारी आहे लागवी ती पूर्ण झालेली पाहायला मिळते। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।